दारूबंदीसह सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांची पोलीस ठाण्यात धडक। शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील प्रकार, अन्यथा आंदोलनाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील 3 पुतळा परिसर, इंदिरानगर, मिलिंदनगर, भीमनगर, दसरानगर या भागामध्ये अवैध दारू विक्रीसह अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात बोकाळले असून ते तात्काळ बंद करण्यात यावेत या मागणीसाठी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये या भागातील नागरिकांनी धडक दिली। यावेळी पोलीस स्टेशनला ठाण मांडून कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान ठाणेदार नितीन पाटील यांनी आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात केलेल्या कारवाईचा आढावा उपस्थितांसमोर मांडला व यापुढेही कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। गावातली अर्धी नकली दारू राकेश सेठ टाकायला दिली। सगळ्या गावाला माहीत आहे तिथं दारू सगळ्या तालुक्यात सप्लाय होते। त्याचे तुमच्याकडचे सगळे धंदे चालू आहे की पोलीस प्रशासनाच्या तुम्ही काय करता माहीत नाही। मी स्पष्ट सांगतो, पाकिट बंद लिफाफ्यावर हा खालचा कारभार तुमचा चालू आहे। आमचा हा स्पष्ट आरोप आहे सगळ्यांचा। हे बंद का होत नाही त्याच्या मागचं कारणच आहे। बोलणं बंद करा। तुम्ही डायरेक्ट सवंग लोकप्रियता तुमच्या कामांसाठी करू नका, काही बोलू नका। प्रश्न एक हे वेगळं आम्ही आलो वार्ड नंबर 35 नवीन मोहल्ला नागझरी रोड। काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मोहल्ल्यात दारूचे दुकान आहेत। आम्ही परेशान झालो, आमचे माणसं मरून राहिले। हे प्रॉब्लेम आहे आम्हाला। लहान लहान लेकरं आहात ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो। आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले, त्याचं काय करा? आमच्या मोहल्ल्यात दारू नेहमीच चालू राहते, मग त्या दारूचं काय करा? दारू चालू राहिल्या लेकरं तर मरतीनच। दारू पियायला तर तटी जाणारच ते। यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक्षित राहतात। साहेब काय म्हणतात? साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो, कारवाई करतो त्याच्यावर। आमच्या वार्डात 8 ते 9 दुकानं असून आमचे लहान लेकरं, आमच्या घरचे माणसं दारू पितात, कामाला जाऊन घरात 1 रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते। आज जर आमचं म्हणणं हेच आहे, आमच्या मोहल्ल्यातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार। आम्ही साहेबांना एकच विनंती आहे, जे गावात सरकारी दुकानं आहे त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या, आणि जो माणूस बॉक्स घ्यायला येणार, पेट्या घ्यायला येणार, त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही। निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे। तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे। जवळपास 150च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही NGOंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे। कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत, त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते। तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे, व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे।